महाकाव्यानुसार अयोध्येचा राजा दशरथाला 3 बायका होत्या आणि तिघांनाही अपत्य नव्हते. त्यामुळे दशरथ राजा खूप चिंतेत होता. महर्षी वशिष्ठांनी राजाला मूल होण्यासाठी कामष्टी यज्ञ करण्यास सांगितले आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे राजा दशरथ यांनी महर्षी ऋषी शृंगी यांनी केलेला कामष्टी यज्ञ करून घेतला. यज्ञ पूर्ण झाल्यावर महर्षींनी राजा दशरथाच्या 3 राण्यांना खीर खायला लावली. बरोबर 9 महिन्यानंतर ज्येष्ठ राणी कौसल्येने भगवान रामाला, कैकेयीने भरत आणि सुमित्रा यांनी लक्ष्मण आणि शत्रुघ्न या जुळ्या मुलांना जन्म दिला. भगवान श्रीरामांचा जन्म झाला तो दिवस म्हणजे चैत्र महिन्याचा 9मी हा दिवस. नक्षत्र होते पुनर्वसू आणि रास होती कर्क. धर्मग्रंथानुसार भगवान विष्णूंचा 7वा आणि त्रेतायुगातील अवतार म्हणजे भगवान राम. दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि नवीन धर्माची स्थापना करण्यासाठी भगवान श्रीराम पृथ्वीवर अवतरले होते. असे देखील म्हटले जाते की भगवान रामाने लंका जिंकण्यासाठी माँ दुर्गेची पूजा केली होती. चैत्र महिन्यातील नवरात्री संपल्यानंतरच रामनवमीचा सण येतो. भगवान राम हे आदर्श पुरुष मानले जातात आणि आजही आपण त्यांच्या चरित्रामधून शिकवण घ्यायला हवी. प्रभू श्रीराम सत्यवचनी, एकपत्नी व्रत व परम दयाळू होते. भगवान श्रीराम आदर्श पुत्र होते, आदर्श भाऊ होते, आदर्श पती होते आणि धर्माचे पालन करणारे आदर्श राजाही होते. भारतातच नाही तर जगातील अनेक देशांत त्यांना आदर्श पुरुष मानले जाते. अनेक लोक रामनवमीच्या दिवशी उपवास करतात. रामनवमीच्या दिवशी अनेक लोक भगवान रामाच्या कथा ऐकतात आणि भजन ऐकतात आणि या दिवशी रामचरितमानस हे नक्की पठण करावे. या दिवशी अयोध्येत चैत्र राम जत्रेचे आयोजन केले जाते आणि असंख्य लोक अयोध्येला जातात. सलीला सरयू नदीत स्नान करतात आणि पुण्य प्राप्त करतात. रामनवमीच्या दिवशी अनेक जण भगवान रामाच्या स्मरणार्थ उपवास करतात. असे मानले जाते की या दिवशी व्रत केल्यास उपासकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि इच्छित फळ प्राप्त होते.